नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला, मस्तपैकी झालेली आहे सकाळ. इतकी मस्त आज बाहेर अशी गुलाबी गुलाबी थंडी पडलेली आहे. हे बघा, मस्त असं वातावरण आहे. थोडं लेट दाखवते पण तरी अजून आहे धुकं. अगदी सकाळी सकाळी इतके मस्त धुकं पडले होते आणि मस्त असं वातावरण आहे बाहेरचं. हे बघा, पक्षींची किलबिलाट. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला, आजच्या दिवसाची मस्त अशी सुरुवात करूया. आणि सकाळी सकाळी तुम्हाला दाखवलं तर बाहेर अगदी मस्त अशी गुलाबी थंडी पडलेली होती. म्हणजे इतकी नाही आहे, महाराष्ट्रात जितकी आहे त्या इतकी थंडी नाही वाटत आम्हाला इकडे, पण होते आता छान छान थंडी पडायला लागलेली आहे. तर मस्त असं सकाळचं क्लायमॅक्स होतं, म्हणजे वातावरण होतं आजचं. तर चला, बाकी सगळे कामं करून झालेले आहे. यश स्कूलमध्ये गेला, पलक पण गेलेली आहे कॉलेजला, आणि माझे कामं चालले आहेत. झाडझूड झालेले आहे, कपडे वगैरे धुवून झाले. जसं पाणी येतं त्यानुसार कपडे वगैरे झालेले, तर कपडे वाळत टाकते आणि मग पुढच्या बाकी जे राहिलेल्या कामांना सुरुवात करते. तर चला, बघूया पुढची काय काय कामं असतात, कशी होणार आहेत, सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. आणि जे असेल तेच शेअर करेल मी. असं काही प्रिपेअर केलेलं नसतं की काय तुम्हाला दाखवायचं. जे माझं रुटीन आहे, जे घरामध्ये चालतं. आणि इकडे आपण गावाकडे असले की इतर म्हणजे खूप असे कामं असतात आणि खूप काही ना काही नवीन चालूच असतं. पण ह्या साईडला कसं, आपण एकदा फ्लॅटमध्ये आलो ना, इकडे बघू शकता तुम्ही सगळ्या बिल्डिंगीच आहेत. तर जे आपल्या घरात रुटीन असतं ते तेवढंच मी तुम्हाला शेअर करू शकते. तर चला, सगळ्यात माझं फेवरेट आहे म्हणजे रेसिपी करणं. तर हे खूप आवडतं मला. तर चला, बघूया पुढे काय काय होतं, कसं तुमच्यासोबत शेअर करेल. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आता इथे सकाळची बाकी कामं करून झालेली आहेत. आता इथे कपडे वगैरे धुवून झालेले आहेत आणि ते मी आता इथे वाळत टाकून देते. कपडे वाळत टाकणं, मग पाणी येतं तेव्हाच कपडे वगैरे धुतले जातात. मग नंतर पाणी वगैरे कपड्यांचं निघालं की त्याच्यानंतरच मग वाळत घालते मी. इथे गॅलरीत दोरी वगैरे बांधलेली असते. मग चला, तिथे सगळे कपडे वगैरे मी आता इथे टाकून घेत आहे. बेडशीट वगैरे धुतली होती. सकाळची कपडे वगैरे हे कामं झाले ना, म्हणजे अगदी चांगलं वाटतं की चला, मोठं काम झालं. मला तर कपडे म्हणजे हा मोठा टास्क वाटतो की कपडे झाले म्हणजे सगळे अर्ध काम आपलं घरातलं पूर्ण होऊन जातं. कपड्यांमुळे मग थोडा जास्त टाईम जातो. कधी स्कूलचे युनिफॉर्म असतं, तर मग वेडनेसडेच्या दिवशी कधी हे तर चेंज होत राहतात, तर डबल टिबल कपडे निघतात. तर त्यामुळे तर लवकर धुतले गेले की मग कसं बरं असतं मोकळ्या पाण्यामध्ये. त्याच्यानंतर आज भरपूर अशी कामं केलेली आहेत. बाहेर जायचं होतं, पण गुरुवारचा हा थोडा व्हिडिओ आहे. तर मी पूजा वगैरे मांडून घेतली. हा 3रा गुरुवार आहे आपला मार्गशीर्ष महिन्याचा. तर त्याची पूजा मांडणी अगदी साध्या सिंपल पद्धतीने केली होती, कारण बाहेर जायचं होतं. महत्त्वाची कामं होती काही, ती पूर्ण करायची होती. तर अशा प्रकारे सगळे कामं वगैरे करून झाली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ आहे, म्हणजेच आजचा, की आजच हा तुम्हाला अपलोड करते. मस्त अशी सरसोची भाजी बनवली होती. सरसो दा साग, पंजाबी रेसिपी होती आज मस्तपैकी. आणि मकईची रोटी बनवली होती छान अशी. तर ती हे बघा इथे बनवून घेत आहे मी. अगदी मस्त अशी झाली होती मकईची रोटी, खूप मस्त. हे बघा, मस्त फुगली होती अगदी. इतक्या छान मस्त अशा छोट्या छोट्या करून घेतल्या होत्या. पीठ छान भेटलं होतं मला मकईचं. तर त्याचेही इथे कुकर ठेवून घेतलेलं आहे. तर आज मी इथे सरसोची साग बनवणार आहे. तर त्याच्यासाठी भाज्या काय काय घेतल्या हे तुम्हाला दाखवते. स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेल्या आहे. सगळ्यात आधी तर हे बघा, ही आपल्याला सरसोची भाजी लागणार आहे, म्हणजे राईची भाजी जी भेटते. हिला धुवून स्वच्छ कापून घेतलेली आहे. अशा प्रकारे पानं असतात त्याचे. तर थंडीमध्ये छान अशी भेटते ही भाजी, तर थंडीमध्ये खाल्ली जाते. तर त्याच्यासोबत आपल्याला इथे पालक टाकायचे आहे. पालकाचे मी 4 ते 5 जुडी घेतली होती.
आणि इथे ही बथुआ घेतलेली आहे. अशा प्रकारे असते, दाखवण्यासाठी मी तुम्हाला ठेवलं आहे पान. हे बघा, याला बथुआची भाजी म्हणतात. तर ती मी इथे घेतलेली आहे. त्याच्यासोबत इथे मेथीची भाजी थोडीशी घ्यायची असते आपल्याला. तर 2 जुडी मी इथे घेतलेली आहे ह्या, आणि स्वच्छ धुवून आणि मस्त अशा बारीक कट करून घेतलेले आहे. आता आपण झटपट अशी कुकरमध्ये बनवणार आहोत. तर आता इथे कुकर ठेवून घेतलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला या भाज्या टाकून घ्यायच्या आहे. सगळ्या भाज्या कुकरमध्ये टाकायच्या. आधी सगळ्या भाज्या कुकरमध्ये इथे टाकून घेतलेल्या आहेत. तर त्याच्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. 1.5 ग्लास पाणी मी फक्त टाकलेलं आहे, कारण भाजींनाही पाणी सुटतं. तर याच्यामध्ये सगळ्यात टेस्टी आपल्याला भाजी होण्यासाठी त्याच्यात लसूण टाकलं जातं. तर याच्यात आपण 2 चमचे इतका लसूण आत्ता टाकूया, बाकीचा नंतर लागणार आहे आपल्याला. अद्रकसुद्धा टाकून घ्यायचं, बारीक कट करून टाकायचे आहेत आपल्याला. 1 चमचा इथे अद्रक टाकलेला आहे मीने. अगदी लसूण आणि अद्रक अगदी बारीक कट करायचं आहे. आणि हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे. अर्धी आता टाकणार आहोत, अर्धी नंतर. अशा प्रकारे हे टाकून द्यायचं आणि थोडंसं खालीवर करून घ्यायचं याला, आणि मस्त छान अशा आता याला शिजू द्यायचं आहे. ट्रेडिशनल जे असतं ना, ते असं एका भांड्यात ते लोक बनवतात चुल्यावर, आणि 2 ते 3 तास असं खूप घोटत राहतात, बघत राहतात. त्याला 2 तास तर लागतातच. तर आपण आता झटपट कुकरमध्ये बनवत आहोत. तर आता हे टाकलं गेलेलं आहे सगळं. तर आता याचं कुकरचं झाकण लावून घेऊया आपण. कुकरचं झाकण लावून घेते, आणि आता 1 विसल मी होऊ देणार आहे. त्याच्यानंतर थोडा मीडियम फ्लेम करेल आणि मग 5 मिनिटापर्यंत ठेवूया. म्हणजे जवळजवळ तुम्हाला 3 ते 4 विसल तुम्ही करून घ्यायचे आहे. छान अशी शिजायला पाहिजे, अगदी नरम झाली पाहिजे ती. मग आपण झाकण खोलूया, मग पुढची प्रोसेस काय करायची मग सांगते. तर चला, इथे आता भांडे वगैरे पण घासून घेते. म्हणजे स्वयंपाक करता करता काही लावलं असेल आणि भांडे निघाले असेल, धुतलं ना तेवढंच नंतर कमी निघतात भांडे. तर बघितलं तुम्ही सगळं झालेलं आहे. आता फक्त भाजीच बनवायची आहे, सरसोचं साग. तर मी इथे मकईची रोटीसुद्धा बनवून घेतलेली आहे, आणि आता हे भांडेसुद्धा धुवून घेतले की मग काय नाही, पुढची प्रोसेस आपल्याला करायची. तर आपण बघूया भाजी शिजली का. तर हे बघा, अगदी मस्त असे नरम याच्या काड्या वगैरे होऊन गेलेल्या आहेत. तर आता हे आपण घोटून घेऊया. गॅस परत चालू केलेला आहे आणि मीडियम केलेला आहे. तर आपलं जे पावभाजीचं मॅशर येतं ना त्याच्याने, किंवा मग घोटणी असते ना त्याच्याने तुम्ही करू शकता. मी हे पावभाजीचं मॅशर घेतलंय. थोडं आधी करते, बाकी नंतर परत आपल्याला घोटून घ्यायची आहे. तिला अगदी घोटायची, सगळी भाजी अगदी मॅश अशी झाली पाहिजे याची. तर हे बघा, अशा पद्धतीने मी थोडी मॅश करून घेतलेली आहे, अर्धी. तर हे बघा, आता हे जर असं असेल ना तुमच्याकडे, याच्याने सुद्धा तुम्ही घोटू शकता. तर याच्यात पाणीचा अंश आहे अजून सुद्धा. पाणी जर तुमचं पूर्ण आटलं असेल तर थोडं अर्धा ग्लास पाणी टाकायच्यामध्ये. आता हे मकईचं पीठ घेतलेलं आहे, हे टाकल्याशिवाय भाजी बनत नाही. तर आता आपल्याला मकईचंच पीठ घ्यायचं असतं याच्यामध्ये. जर तुम्हाला नाहीच भेटलं कुठेही, तर तुम्ही चण्याचं पीठ टाकू शकता याच्यामध्ये. तर आता ह्या इकडच्या हाताने मी असं पसरवून आपल्याला टाकायचं आहे, आणि हे असं मिक्स करायचं. हे बघा, असं घोटत हे पीठ टाकायचं, सगळीकडे पसरवायचं असं, आणि मग टाकायचं. म्हणजे त्याच्या गाठा जमा नाही होत, आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. पूर्ण पीठ टाकल्यावर मी तुम्हाला सांगेन इतक्या भाजीला किती पीठ लागलं ते. असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला, घोटत सगळं पीठ. सगळं पीठ मी इथे टाकून घेतलं आहे. म्हणजे 1 वाटी पीठ मी इथे घेतलेलं आहे इतक्या भाजीला. आणि ह्या रवी म्हणतो आम्ही याला. तर ह्या रवीने मी अगदी मस्त असं घोटून घेते. आता याला अजून पूर्ण मॅश करते, असं पूर्ण दाबून मी पूर्ण याला असे घोटून घेणार आहे भाजीला. तुम्ही सुद्धा असंच करायचं आहे. तर अगदी मस्त अशी फाईन स्मूथ अगदी झाली ना, तोपर्यंत आपल्याला घोटून घ्यायचं आहे. तिला करून घेतलेली आहे मीने. तर इतकी माझी झालेली आहे. आता याच्यात थोडं पाणी टाकायचं, थोडं लागत पाणी टाकायचं. तुम्हाला किती घट्ट किती पातळ हवी, आणि गरमच पाणी घ्यायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला. तर अशा पाणी टाकत आपण असं मिक्स करायचं आहे. तर हे बघा,
आता मी इथे तेल टाकून घेते, पण जी ट्रेडिशनल अगदी ऑथेंटिक जे असतं ना ते बटरमध्ये बनवा तुम्ही, किंवा म्हणजे मक्खन किंवा बटरमध्ये बनवा, नाही तर मग घी टाकायचं त्याच्यामध्ये, त्याच्यातच त्याला तडका द्यायचा. खूप टेस्टी लागते. पण आमच्या घरी घीमध्ये खात नाही म्हणून मी आता तेल यूज केलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा तेल यूज करू शकता, असं काही हे नाही आहे. तर मी इथे 4 ते 5 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. आधी कांदा टाकून घ्यायचा आहे, अगदी बारीक चॉप करायचा, आणि मस्त आता याला गुलाबी रंगावर छान असा परतून घ्यायचा आहे कांदा इथे तेलामध्ये. आणि कांदा लवकर असा परतण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. कांदा लवकर परतला जातो. आता याला चांगल्या गुलाबी रंगावर परतून घेऊया. कांद्यामध्येच आपण इथे 1 चमचा लसूण बारीक कट केलेला तो सुद्धा टाकून घ्यायचा याच्यामध्ये, म्हणजे छान असा परतून होईल तो. त्याच्यानंतर याच्यातच आपण इथे आता मिरच्या कट करून घेतलेल्या आहे, 5 ते 6 मिरच्या बारीक, त्यासुद्धा टाकून द्यायच्या. याच्यामध्ये तुम्ही जर म्हणाल तर याच्यात आपले डेली रुटीनचे मसाले नाही टाकत, हेच टाकायचं असतं याच्यामध्ये. आणि मग नंतर फक्त एक धना पावडर येईल याच्यामध्ये, बस. अगदी ट्रेडिशनल जर टेस्ट हवी असेल आपल्याला तर इतकंच यूज करायचं. आता हे छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये. 1 चमचा अद्रक कट केलेलं बारीक ते सुद्धा आता मी टाकून घेते, आणि हे सुद्धा आता याच्यासोबत चांगलं परतून घ्यायचं. तर हे बघा छान मस्त असं परतून झालेलं आहे सगळं. तर हे परतल्यानंतरच चांगलं आपल्याला अगदी बारीक कट केलेले टोमॅटो टाकून घ्यायचे, आणि आता चांगलं मिक्स करायचं. आणि टोमॅटोसुद्धा जास्त पूर्ण असे मॅश होता ना तोपर्यंत आपण याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. तर बघू शकताय टोमॅटोसुद्धा अगदी मस्त असं मॅश झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला फक्त धना पावडर टाकून घ्यायची आहे. 2 ते 3 चमचे धना पावडर टाकते, आणि अगदी थोडीशी हळद, चुटकी, 1 चुटकी हळद मिक्स करायचं चांगलं. ही भाजी आपण जी मॅश करून घेतली सरसोचा साग ते टाकून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं याला. तुम्हाला जर पातळ हवी असेल तर तुम्ही अजून याच्यात पाणी टाकायचं, पण जेव्हा पाणी यूज करणार तेव्हा गरम पाणी यूज करायचं. आता हे आधी सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं, याच्यात टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. बनवून घ्यायचं आहे. तडका बनवण्यासाठी तुम्ही याला घीज यूज करायचा आहे. तर इथे मी घेऊन घेतलेला आहे, तूप घेतलेला आहे इथे, म्हणजे घी घेतले 3 चमचे. त्याच्यामध्ये आपल्याला कापलेला लसूण टाकून घ्यायचा आहे. 1 ते 2 चमचे कापलेला लसूण टाकायचा, छान त्याच्यात परतून घ्यायचं आहे त्याला तेलामध्ये. मग त्याची मिरची अशी लांब लांब स्लाईस कट केले आहे 3 मिरच्या, आणि थोडेसे अद्रकचे स्लाईस घेतले लांब लांब कट करून, ते सुद्धा याच्यात टाकून घेते मी. लाल मिरच्या घ्यायच्या आहे, नंतरच टाकायच्या आपण तेलामध्ये. असं परतून घ्यायचं तेलामध्ये. हे बघा हा तडका बनवलेला भाजीवर टाकून द्यायचा. अगदी मस्त असं खमंग फोडणी बसते, आणि भाजी अगदी टेस्टी अशी लागते ही. तर हे बघा तर आपले सरसोचं साग तयार आहे. हे बघा भाजी छान अशी रेडी झालेली आहे, मस्त अशी खमंग त्याला तडका सुद्धा बसलेला आहे. तर अशा प्रकारे सरसोचं साग बनवता. जी सगळ्यात जास्त भाजी घ्या, त्याच्यानंतर बाकीच्या भाज्या तुम्ही कमी जास्त केल्या तरीही चालेल, म्हणजे त्याला अगदी ट्रेडिशनल सरसोच्या भाजीचा अगदी टेस्ट येतो, मग खूप टेस्टी लागते भाजी खाण्यासाठी. तर चला आता जेवणाची तयारी करते मी, वाढून घेते सगळ्यांना. हे बघा अगदी मस्त असं आपलं थाळी तयार झालेली आहे, सरसोचा साग आणि मक्याची रोटी. तर अगदी मस्त अशी भाजी झालेली आहे. तर खूप टेस्टी अशी भाजी तयार झालेली आहे, आणि कुकरमध्ये अगदी झटपट तयार होते, आणि त्याच्यासोबत असा गुळाचा खडा दिला जातो. तर आपली पंजाबी डिश तयार झालेली आहे. तुम्हाला जर ही डिश आवडली असेल आणि हा ब्लॉग आवडला असेल आजचा, तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि नंतर आपण अजून विचारणार आहोत भाजी कशी झाली, असं टेस्टी की नाही झाली टेस्टी, हे सुद्धा आपण रिव्ह्यू घेणार आहोत घरच्यांचा. तर हे बघा स्वयंपाक रेडी झाला, मग जेवायला बसलेलो आहोत. तर भाजी कशी झाली? भाजी एकदम छान झालेली आहे, एकदम मस्त.
मस्त असे टेस्टी झालेली आहे आणि बटर वरून टाकलेलं आहे तर अगदी मस्त लागते. पण तुम्ही जर घीमध्ये तडका देणार असेल तर अगदी टेस्टी एकदम ऑथेंटिक टेस्ट येणार आहे तिला. आणि आज सुद्धा आलेला आहे. अशाच प्रकारे करा. डेली रुटीनचे मसाले यूज नका करू. अगदी ट्रेडिशनल पद्धतीने बनवली ना खूप टेस्टी झालेली आहे भाजी.